असे प्रश्न हे आपल्याला परीक्षेला विचारले जातात। हा प्रश्न बघून आपल्याला असं वाटतं की हा प्रश्न आपल्याला एकचल पद्धतीने सोडवायचा आहे, पण तो एकचल पद्धतीने न सोडवता आपल्याला शॉर्टकट पद्धतीने सोडवायचा आहे। बघा तर आपण कसं शॉर्टकट पद्धतीने सोडवूया। 6 ची फोड करायची 2 गुणिले 3, 12 ची फोड करायची 3 गुणिले 4, 20 ची फोड करायची 4 गुणिले 5, 30 ची फोड करायची 5 गुणिले 6, 42 ची फोड करायची 6 गुणिले 7 आणि 56 ची फोड करायची 7 गुणिले 8। या इथे काय करायचं, पहिली आणि शेवटची संख्या घ्यायची। पहिली संख्या आहे 1/2 आणि इथे शेवटची संख्या आहे 1/8। यांच्या दोघांमध्ये वजाबाकी करायची। 8 1 8, 2 1 2, 8 2 16, हे मायनस चिन्ह इथे घेऊन टाकायचं। 8 तून 2 गेले उरले 6 भागिले 16, 2 3 6, 2 8